आताच आशीची या ठिकाणी क्लिअर मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भात त्यांनी आता स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे. आदित्य ठाकरे म्हणा किंवा त्यांचे सगळे सवंगडी सो कॉल्ड काय ते नाईट लाईफ वाली सर्व मंडळी गेल्या 25 वर्षामध्ये आदित्य ठाकरे बरोबर बोललेत, कंत्राटदार जबाबदार आहेत. परंतु कोण कंत्राटदार? बरं. अहो, एकनाथ शिंदे म्हणा किंवा आमचं सरकार म्हणा गेल्या 2-2.5 वर्षाच्या काळामध्ये आमच्या हातात त्या ठिकाणी म्हणजे प्रशासकीय राजवट त्या ठिकाणी आहे. त्यामुळे राज्य सरकारवरती जर ते टीका करत असतील, परंतु यापूर्वी कुणाच्या हातात होती मुंबई महानगरपालिका? आज आदित्य ठाकरे स्वतःच म्हणतायत की कंत्राटदार जबाबदार, लाडके कंत्राटदार जबाबदार. आदित्य ठाकरे त्यांच्या अनुभवातनं बोलतायत. 25 वर्षामध्ये प्लॅनिंग कोण करत होतं, नियोजन कुणाचं होतं, सत्ता कुणाची होती आणि कंत्राटदार कोण होते? बरं. कंत्राटदार हे नाईट लाईफ वाले सगळे मित्रपरिवार होता. तुम्ही माहिती घ्या, हे नियोजन करण्यामध्ये कोणाचा हात होता? तुम्हाला मी सांगतो, नगरविकास खात्याचे जे काही मंत्री होते त्यावेळी एकनाथ शिंदे साहेब. बरं. आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांना क्लिअर कट सांगितलं गेलं होतं की तुम्ही मुंबई महापालिका यामध्ये लक्ष घालायचं नाही, सर्व गोष्टी आदित्य ठाकरे पाहणार. मी स्वतः संजय राऊत यांच्याकडे हा विषय मांडला होता की ज्यावेळी गैरसमज निर्माण झाले होते त्यावेळी संजय राऊत यांच्याकडे हा मी प्रश्न मांडला होता की नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि त्यांना मुंबई महापालिकेच्या जो काही नियंत्रण आहे किंवा कारभार ते पाहून का देत नाही? तेव्हा संजय राऊतांचं उत्तर होतं, नाही नाही नाही, ते ठाकरे फॅमिलीचा विषय आहे. मुंबई महानगरपालिका जरी ते मंत्री असतील तरी त्यांनी ते पाहू नये, तू तसा त्यांना निरोप दे. हे संजय राऊत यांनी मला स्वतः सांगितलं होतं. त्यामुळे ते आता कशाकरता टीका करतायत? 2 आणि 2.5 वर्षामध्ये मुंबई महानगरपालिकेचं तुम्ही आमच्यावर खापर करताय. 20-22 वर्ष जेव्हा तुमच्या नियंत्रणाखाली, मी शिवसेना म्हणणार नाही, आदित्य ठाकरे आणि ठाकरे फॅमिली आणि त्यांचा मित्रपरिवार याला कोण महापौर नाही जबाबदार? पेडणेकर मॅडम महापौर असताना मीही महापौर होतो. त्यांनी डोळ्यातनं अश्रू काढून माझ्याशी त्या बोललेल्या आहेत, नरेश आम्हाला लक्ष घालून दिलं जात नाही, यांचे कंत्राटदार मंडळी हे आम्हाला खूप त्रास देतात, हे पेडणेकर मॅडमनी सुद्धा त्यावेळी मला सांगितलं होतं. त्यामुळे आदित्य ठाकरेंना बोलण्याचा अधिकार नाहीये. अरे तुम्ही राजकारण काय करताय? तुम्ही लोकांच्या मदतीला जा ना. ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे रस्त्यावर उतरतात त्या पद्धतीने रस्त्यावर उतरा. ठीक आहे. मी म्हस्केजी आमच्यासोबत राज पुन्हा एकदा